ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र एटीएसनं ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं एकूण 15 ठिकाणी छापेमारी केली। एकूण 250 कर्मचाऱ्यांच्या 20 एटीएस पथकांनी 15 ठिकाणी छापे टाकले। या कारवाईचा केंद्रबिंदू मात्र पडघा येथील बोरिवली गाव होतं। सिमी संघटनेचे काही माजी पदाधिकारी अतिरेकी कारवायांचा कट रचत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली। 10 तासांच्या सर्च ऑपरेशन नंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, ड्रोन मालमत्तांची कागदपत्र आणि अतिरेकी कारवायांना प्रोत्साहन देणारं साहित्य हस्तगत करण्यात आलं। बोरिवली गावात सध्या एनआयच्या कोठडीत असलेल्या साकीब नाचनच्या घराची देखील झडती घेण्यात आली। पडघ्याच्या बोरिवली गावचाच अतिरेकी साकीब नाचनची पार्श्वभूमी नेमकी काय पाहूया। 1980च्या दशकात सिमिया बंदी घातलेल्या संघटनेत त्यानं प्रवेश केला। काही वर्षातच सिमीच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रमुखपदी त्याची निवड झाली। 2002 आणि 3 मध्ये मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी तो आरोपी होता। 1990च्या दशकात पाकच्या ISI साठी भारतात काम केल्याचा त्यानं आरोप आहे। ISI प्रकरणी 1992 मध्ये नाचनला अहमदाबादमध्ये अटक करण्यात आली। 2001 मध्ये सुटका झाली, मात्र 2 आणि 3 मधील लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी त्याचा हात असल्याचा संशय होता। 27 मार्च 2003 मध्ये पडघा बोरिवलीत त्याला पुन्हा अटक करण्यात आली। 2007 मध्ये कोर्टाकडून दोषी जाहीर करण्यात आला आणि 10 वर्ष त्याला शिक्षा भोगावी लागली। जेलमध्ये चांगल्या वागणुकीमुळे 2017 मध्ये त्याची सुटका झाली। ऑगस्ट 2023 मध्ये मुलगा शमील नाचनला ISI सोबत संबंध असल्याच्या संशयातून अटक करण्यात आली।